रामकृष्ण हरी माऊली. आता खरं तर मी बोलताना तुम्हाला ऐकवेल की नाही माहीत नाहीये, कारण माझ्या बोलण्यापेक्षा पंढरीकडे जाण्यासाठी तुमची पावलं अधिक अधीर झालेली आहेत. ते गाणं आहे ना मराठीत, नवीन कोणतं आलं, अधीर मन झाले मधुर घन नाले. हे अशा मधुर घनांनी आता नाहू लागलाय. आजूबाजूला संतांचा मेळा जमलाय. पंढरीच्या चंद्रभागेच्या तीरावरल्या वाळवंटात चालू असलेल्या कीर्तनाचा आवाज तुमच्या कानावर पडू लागलाय. वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे, खेळ मांडियेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे, हा आवाज तुमच्या कानावर पडू लागलाय. आता आपलं मन खूप अधीर झालंय, त्यामुळे मी जे काही बोलतोय ते ऐकण्याची इच्छा सुद्धा तुमची असणार नाही, इतक्या वेगानं तुमची पावलं तिकडं सरकतायत. आता माझ्या बोलण्याकडे तुमचं लक्ष नाही आहे. आता तुमचं मन, तुमची बुद्धी, तुमचं चित्त सगळंच्या सगळं त्या पंढरीच्या पांडुरंगाकडे लागलंय आणि बस पावलं त्या दिशेनं सरकताय. त्यामुळे या बोलण्याचा फारसा फरक तुमच्यावर पडणार नाहीये याची जाणीव मला आहे. कसं आहे, काही गोष्टीतून आपण लवकर बाजूला सरकलेलं बरं असतं. एकदा पांडुरंगाचा आणि तुमचा संवाद सुरू झाला की त्यात मी असणं कदापि तुम्हाला रुचणार नाही आहे. आता तुमची पावलं तिकडं वेगानं धावू लागलीत, वेगानं जाऊ लागलीत. आपण नेहमी बघतो, आपण रस्त्यावरून चालत असतो आणि चालता चालता पायात काटा टोचतो. पायात काटा टोचल्याबरोबर तोंडातून आवाज येतो वेगळाच, त्या वेदनेचा सुस्कारा येतो आणि डोळे आपसूक झरू लागतात. हात मदतीला धावतात, तो काटा बाजूला काढतात. ती पायाला झालेली वेदना डोळ्यांना जाणवते आणि पायाच्या वेदनेत डोळे सहभागी होतात. वारीच्या वाटेवरती डोळ्यांची हे प्रेम पाय वापस करतं हे लक्षात ठेवा. शरीराचे प्रत्येक अवयव डोळ्यांनी जी साथ दिली आहे ना ते वापस करतायत हे लक्षात ठेवा. कसं? पंढरीच्या पांडुरंगाच्या सुंदर रूपाकडं बघण्याची डोळ्यांची इच्छा आहे, डोळ्यांची तीव्र इच्छा आहे. त्याच्याकडे बघितलं पाहिजे आपण. एरवी पायात काटा घुसल्यावर झरणारे डोळे आज डोळ्यांची पांडुरंगाला बघण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी राहुळाच्या दिशेनं वेगानं निघालीत. आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा काटा टोचला तेव्हा डोळ्यांनी साथ दिली होती. आज डोळ्यांना गरज आहे. पटापटा पावलं ती गरज पूर्ण करण्यासाठी पुढे सरकतात. बस, बाकी काही नाही. आज तुला मनोहारी रूप बघायचं आहे ना, मग पावलं पुढे सरकणार आहेत. त्याच्या पायात बळ यावं यासाठी मुखातून अखंड हरिनाम चालू आहे. कारण पायाची वेदना पाय विसरून जाईल, कारण मुखातून हरिनामाची गोष्ट चालू आहे. ज्या ज्या वेळेला पायात काटा टोचतो त्या त्या वेळेला तोंड अरे रे करून जे साथ देतं तीच साथ आत्ताही देतं आहे. वेदनेत सहभागी झालाय आणि आता त्या डोळ्याच्या आनंदात सहभागी होण्यासाठी जसे पाय पुढे गेलेत तसं आता तोंड सुद्धा पायांना मदत करू लागलंय. एक एक अवयव आता पांडुरंगाच्या दर्शनासाठी सरसावलाय आणि तो डोळ्यांना सुख देण्यासाठी पुढे पुढे सरकतो आहे. काय विलक्षण आहे हो हे सगळं. कुठून आणि कशा संवेदना या सगळ्या अवयवांना मिळतात नाही कळत कधी, नाही समजत कधी, पण मिळतात हे मात्र खरं आहे. याची ओढच इतकी विलक्षण आहे ना, इतकी विलक्षण आहे ना. म्हणजे कानोपात्रेचा अभंग एक दोन वेळेला या सगळ्या वारीमध्ये आपण बघितलाय. त्यात काय आहे, ती म्हणते हरणीचे पाडस व्याघ्रे धरी येले मज लागी झाले तैसे. आता हरणीच्या पाडसाला वाघानं पकडावं आणि त्याच्या हरणीच्या मनात जी घालमेल असते ना, हरणीच्या मनात जी घालमेल असते तीच घालमेल आता झाली आहे. बस जायचंय जायचंय जायचंय, पांडुरंगाच्या दर्शनाला जायचंय, वेगाने जायचंय. आधी दिसला पाहिजे, तो दिसलाच पाहिजे, तो सावळा समोर दिसला पाहिजे. अशीच आर्तता अनेक संतांच्या मनामध्ये आहे. चोखोबांनी तर ही आर्तता खूप सुरेख पद्धतीनं मांडलेली आहे. काय म्हणतात चोखोबा? काय दुःख हे किती या यातना, काय दुःख हे किती या यातना, सोडवी नारायणा यातुनिया. तुम्हासी करुणा नये माझी देवा, तुम्हासी करुणा नये माझी देवा,
चुकवा हा गोता संसाराचा, चोखा म्हणे माझा निवराया शीण, म्हणून लोटांगणी खाली जीव. चोखा म्हणे माझा निरवाया शीण, म्हणून लोटांगणी घाली जीव. हा सगळा शीणभाग निरवला पाहिजे, संपला पाहिजे. त्यासाठीच हा जीव तुझ्या चरणावर लोटांगण घालण्यासाठी येतोय. किती विलक्षण अर्थता आहे, किती प्रचंड अर्थता आहे. आणि ही अर्थता घेऊन आम्ही सगळे निघालोत, आमची पावलं तिकडे निघालीत. आता बस थोड्याच काळामध्ये आम्हाला पांडुरंगाचं दर्शन होणार आहे. आता ही अधीरता, हा धीर धरवत नाहीये, अधीर झालंय म्हण. आणि हीच अधीरता, पण ह्या अधीरतेत सुद्धा एक छान वर्षाव आहे. मर्ढेकरांची एक कविता आहे बघा, फार सुंदर कविता आहे ती. मुंबईच्या बंदरावरती मर्ढेकरांनी केलेली कविता आहे. नालेल्या जणू गर्भवतीच्या सोजवर मोहकतेने बंदर, माघापुरीचे उजवीत येई, माघामधली मुंबापुरीचे उजवीत येई, माघामधली प्रभात सुंदर. आणि त्यातली शेवटची ओळ फार विलक्षण आहे. खंत जराशी उरे घोटभर गोड हिवाळा. म्हणजे तो गोड हिवाळा आहे. चहा पिताना फार छान वाटतं, घोट संपताना खूप छान वाटतं, गरम गरम जात असतं. आणि पण चहा संपल्याचं एक दुःख असतं शेवटचा घोट घेताना. ती म्हणजे आपण आनंदात न्हात असतो, पण हा आनंद थोड्या काळासाठीचा आहे, याची रुखरुख सुद्धा मनात असते. हे काहीतरी असलं विलक्षण, म्हणजे त्याला शब्दात व्यक्त कसं करायचं अवघड आहे. म्हणजे जसं आपण कडाक्याच्या थंडीत चहा घेतो, चहा पिताना एक गरम घोट आज जाईपर्यंत विलक्षण आनंद वाटत असतो. 10-5 घोट होतात, चहा संपत जातो. आणि हा चहा संपत जाताना आनंद तर खूप असतो, पण संपल्याचं दुःख असतं. ही एक विलक्षण तृप्ती आणि विलक्षण असमाधान, दोन्ही गोष्टी एकाच वेळेत आहेत. तसं मधुर घनामध्ये नाहून आम्ही त्याच्याकडे निघालेलो आहोत. बघायचंय, जायचंय, तृप्तता असणार आहे. आणि ती कसली तृप्तता आहे, कसली ओढ आहे. आतापर्यंत भोगलेल्या विरह संपण्याची आहे, की एवढ्या विरहानंतर त्याचं दर्शन होणार आहे याचा आनंद आहे, काय माहित नाही. ज्याला जसा अर्थ लावायचा ना तसा लावा. पण झालं आता, देवा मी आलोय, तुझ्या जवळ आलोय, आता फक्त तुझ्या दर्शनाची अपेक्षा आहे. बस काही काळ आणि काही काळामध्ये मी तुझ्या समोर असेल. माझे पाय दुखले नाही आहेत, त्रास वाटला नाही, कधी कंटाळा आला नाही, कारण ओढ होती फक्त तुझ्या दर्शनाची. आता मुक्काम सुद्धा नको वाटतोय. आधीचेही मुक्काम नको वाटत होते, पण सगळे करत होते म्हणून मी करत होतो. आता मुक्काम सुद्धा नको वाटतोय. अरे एक रात्र काढायची अवघड आहे, नाही शक्य. चालत चालत रात्री सुद्धा चालत पंढरीपर्यंत पोहोचून जाईल. धावा गाव आलंय, धावापासून धावत धावत जायचंय, पंढरीपर्यंत धावत जायचंय. आता विसावा नको, आता विसावा अजिबात नकोय मला. थेट जाऊन तुझ्या राहुळाजवळ थांबणार आहे, मा चंद्रभागे स्नान करणार आहे आणि स्नान करून तुझ्या दर्शनाला येणार आहे. हा शिनभाग जाईल, सगळं संपेल. अरे नंतर तुझी प्रक्षाळ पूजा करतात, नंतर करतात. तुझ्या दर्शनानं, तुझ्या पायाला स्पर्श करण्यानं माझी प्रक्षाळ पूजा होऊन जाणार आहे रे. मी तुझ्या पायाला स्पर्श केल्याबरोबर माझा शिनभाग हरून जाणार आहे. आता फक्त देवा दर्शन दे, दर्शन दे, दर्शन दे, एवढंच. अजून एक अभंग आहे, खूप सुरेख आहे ऐका. कटावरी जेने करहे ठेविले, ध्यान मिळविले भीमातिरी, चोखा म्हणे माझा आनंदाचा कंद, चोखा म्हणे माझा आनंदाचा कंद, नाम हे गोविंद मिटविले. बस तो आनंदाचा कंद आहे माझ्या. त्याला बघितलं, त्याला त्याच्या माझ्यात आलं की त्या नावाची गोडीच एवढी आहे की तो आनंदाचा कंद वाटू लागतो. आणि तेवढ्या आनंदाच्या कंदात सहभागी होण्यासाठी चोखा निघालाय. हे आणखी एक वैशिष्ट्य, आणखी एक बाब आहे. नाम परता मंत्र नाही त्रिभुवनी, नाम परता मंत्र नाही त्रिभुवनी, पाप ताप नयनित पडेशी, वेदाचा अनुभव शास्त्राचा अनुवाद, नामची गोविंद एक पुरे. बस नामाची गोविंद एक पुरे. एका गोविंदाचं नाव आमच्या आयुष्याचं कल्याण करून जाणार आहे. म्हणून आता अधीर मन झाले असं म्हणत त्या पावलांनी आम्ही पुढे पुढे सरकतो आहोत. आणि हे पुढे सरकणंच आमच्यासाठी आता जीवनावश्यक झालेलं आहे. आम्ही पुढे सरकत राहू, तुझ्यापर्यंत येत राहू. आता फक्त तुझ्या दर्शनाची ओढ. उद्या एकादशी, आणि एकादशीच्या दिवशी तू आम्हाला दिसशील, आम्ही तृप्त होऊन जाऊ, सुखी होऊन जाऊ. माऊली, उद्या आपण सगळे मिळून त्या पांडुरंगाच्या गोजऱ्या, सावळ्या,
सुंदर रूपाचं दर्शन करूया. रामकृष्ण हरी.